नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भक्तिकथा मराठी या चॅनलवर. मित्रांनो, कधी-कधी जीवनात असा काळ येतो की आपल्याला वाटतं, मी इतकी मेहनत करतोय, इतकं सहन करतोय, पण तरीही माझ्या आयुष्यात काहीच बदल होत नाही. लोक पुढे जाताना दिसतात आणि आपण मात्र त्याच जागी उभे असल्यासारखे वाटते. अशा वेळी मनात निराशा येते, राग येतो आणि कधी-कधी स्वतःवरच शंका येऊ लागते. पण अशा वेळी श्रीकृष्णांचा एक सुंदर विचार नेहमी लक्षात ठेवायला हवा. शांत रहा, तुमचा वेळ नक्की येईल. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, की प्रत्येक गोष्टीचा एक योग्य वेळ असतो. बी पेरल्यावर लगेच झाड तयार होत नाही. त्याला वेळ द्यावा लागतो, संयम ठेवावा लागतो. तसंच आपल्या आयुष्यातही असतं. आपण जे प्रयत्न करतो, जे चांगले कर्म करतो, त्याचे फळ लगेच मिळेलच असे नाही. पण त्याचा अर्थ असा नाही, की आपले प्रयत्न वाया जात आहेत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कर्म करत राहा, पण संयम ठेवा. कारण जे लोक संयम ठेवतात, जे लोक शांतपणे मेहनत करत राहतात, त्यांचा वेळ जेव्हा येतो ना, तेव्हा जगही त्यांना थांबवू शकत नाही. आज जर कोणी तुमची किंमत करत नसेल, तुमच्या मेहनतीकडे कोणी लक्ष देत नसेल, तर त्याबद्दल दुःखी होऊ नका. कारण हिरा सुद्धा सुरुवातीला फक्त एक साधा दगडच असतो. पण वेळ आल्यावर त्याची किंमत सगळ्यांना कळते. म्हणून मित्रांनो, लोक काय बोलतात याकडे जास्त लक्ष देऊ नका. लोकांचे काम बोलणे असते आणि तुमचे काम पुढे जाणे असते. आज तुम्ही शांतपणे मेहनत करा. तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि परमेश्वराकडे श्रद्धा ठेवा. कारण भगवान श्रीकृष्ण सांगतात, ज्यांच्याकडे धैर्य आहे, श्रद्धा आहे आणि सतत प्रयत्न करण्याची तयारी आहे, त्याचा काळ नक्की बदलतो. कधी-कधी परमेश्वर आपल्याला उशिराने देतो, पण जेव्हा देतो, तेव्हा आपल्या कल्पनेपेक्षाही जास्त देतो. म्हणून घाई करू नका, निराश होऊ नका. फक्त शांत राहा, मेहनत करत राहा आणि विश्वास ठेवा. एक दिवस असा येईल, की आज जे लोक तुमच्यावर शंका घेत आहेत, तेच लोक तुमच्या यशाची उदाहरणे देतील. म्हणून लक्षात ठेवा, शांत राहा. तुमचा वेळ येणारच. मित्रांनो, झाडूला जोपर्यंत बांधून ठेवलेले असते, तोपर्यंत तो कचरा साफ करतो. पण त्याचे बंधन सुटले, की तो स्वतःच कचरा बनतो. म्हणून नेहमी आपल्या माणसांशी जोडलेले राहा. कारण अनेकतेतच एकता असते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, झोपेत पाहिलेले स्वप्न कधीच खरे होत नाहीत. स्वप्न तेच खरी ठरतात, ज्याच्यासाठी तुम्ही झोपही सोडता. तुम्हाला झोप तर लहानपणी येत होती, आता तर फक्त थकून झोप लागते. जे काल गेले ते विसरून पहा. जे आज आहे ते जगून पहा. येणारा काळ स्वतः चालत येईल. फक्त प्रयत्न करून तर बघा. पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्य सुधारू शकत नाही. म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हाच जीवनाचा खरा आनंद आहे. जर श्वास सोडला तर शरीराला फायदा होतो. वाद सोडला तर नात्यांना फायदा होतो आणि व्यर्थ चिंता सोडली तर जीवनाला फायदा होतो. मित्रांनो, आपण प्रत्येक नात्याला वेळ दिला पाहिजे. कारण उद्या कदाचित आपल्या जवळ वेळ असेल, पण नाती नसतील. प्रयत्न करा की तुमच्यामुळे कोणीही रुसू नये आणि आयुष्यात आपल्या माणसांची साथ कधीही सुटू नये. कोणी तुमची स्तुती केली म्हणून लगेच आनंदाने उडू नका. लक्षात ठेवा, स्तुतीच्या पुलाखाली स्वार्थाची नदी वाहत असते. आपल्या जीवनात समस्या विनाकारण येत नाहीत. त्या आपल्याला संकेत देतात की जीवनात काहीतरी बदल करण्याची गरज आहे. जीवनाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे काहीही कायमस्वरूपी नसते. एक वय झाल्यावर सगळ्यांना समजते की दिवस चांगले असोत किंवा वाईट, ते निघून जातात. जीवनात काही अध्याय असे असतात जे आज नाही तर उद्या बंद होणारच. म्हणून
जे आज तुमच्यासाठी नाहीत त्यांना जबरदस्ती धरून ठेवण्यात काही अर्थ नाही. आयुष्यभर एकटे राहिले तरी चालेल, पण जबरदस्तीने नाते निभवण्याचा हट्ट करू नका. कोणताही माणूस कितीही मोठा असो, त्याच्यात काही ना काही गुण नक्कीच असतात. एखाद्याची विचारपूस केली म्हणून त्याची परिस्थिती बदलत नाही. पण इतकं समाधान मिळतं, की या गर्दीच्या जगात कोणीतरी आपलं आहे. जर वाईट विचारांचे लोक समजावून सांगितल्यावर समजले असते, तर श्रीकृष्णांनी कधीच महाभारत होऊ दिलं नसते. नाते कोणतेही असो, ते असे जपा, की त्या नात्यांची दोरी आयुष्यभर तुटू नये. जीवनाच्या प्रत्येक सुंदर वळणावर आठवणी जपून ठेवा. ओठांवर नेहमी हास्य ठेवा. स्वतःही उदास राहू नका आणि इतरांनाही उदास राहू देऊ नका. या जगात 4 गोष्टी कधीच भरत नाहीत. समुद्र, स्मशान, तृष्णेचा घडा आणि मनुष्याचे मन. गरीब माणसाचे उत्पन्न आणि श्रीमंत माणसाचे मत कधीच विचारले जात नाही. पैसा असेल तर तुमची अयोग्यता देखील लोकांना दिसत नाही आणि गरिबी असेल तर तुमची योग्यता देखील लोकांना दिसत नाही. आपला तोच असतो जो दुसऱ्यासाठी तुम्हाला कधीही दुर्लक्षित करत नाही. जशी थोडीशी औषधं भयंकर रोग बरे करतात, तशीच देवाची थोडीशी आठवण अनेक दुःख आणि कष्ट दूर करतात. वेळ कसा का असेना, चांगला किंवा वाईट, तो बदलतोच. चांगल्या काळात असे काहीही चुकीचे करू नका, की वाईट काळात लोक तुमची साथ सोडतील. तुमच्यात थोड्याफार कमतरता असणेही आवश्यक आहे, कारण माणूस असाल तर माणुसकी दिसलीच पाहिजे. तुम्ही आनंदी आहात ही चांगली गोष्ट आहे, पण तुमच्यामुळे कोणी आनंदी आहे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जर कोणी तुम्हाला दुखावले तर त्याचे वाईट मानू नका, कारण लोक दगड त्याच झाडावर मारतात ज्यावर गोड फळे असतात. जेव्हा एखादा कारागीर चाबीशिवाय ताडे बनवत नाही, तर मग देव अशी समस्या का निर्माण करेल ज्याचे समाधानच नाही? मौन राहणे ही एक साधना आहे आणि विचार करून बोलणे ही एक कला आहे. कोणालाही फरक पडत नाही की तुम्ही कोणत्या परिस्थितीत जगत आहात. म्हणून तुमची परिस्थिती तुम्हालाच बदलावी लागेल. स्वतःला असे वचन द्या की तुम्ही इतके मजबूत व्हाल की जगातील कोणतीही गोष्ट तुमच्या मन शांतीला भंग करू शकणार नाही. जेव्हा एखाद्याच्या जीवनात तुमच्या जागी दुसरे कोणी येते, तेव्हा मागे हटणेच अधिक योग्य असते. अनेकदा माणसाला तेच नाते थकवून टाकतात, जी त्याच्या आयुष्यातील एकमेव शांतता असतात. जर तुम्ही दुःखावर लक्ष दिले, तर तुम्ही नेहमी दुःखी राहाल आणि जर आनंदावर लक्ष दिले, तर तुम्ही आनंदी राहाल. तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष देता, तीच गोष्टी सक्रिय होते आणि तुमच्या जीवनात येऊ लागते. हा निसर्गाचा नियम आहे. हृदयातून जे दिले जाते, ते हातातून दिलेले नसते आणि मनातून जे बोलले जाते, ते फक्त शब्द नसतात. चिंता करू नका, कारण ज्याने तुम्हाला या जगात पाठवले आहे, त्याला तुमची जास्त काळजी आहे. नात्यांना फक्त वेळच नाही, तर समजही आवश्यक असते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही या जगात कोणाच्या भीतीने जगत आहात? जेव्हा या जगात तुमचे काहीच नाही, तेव्हा चिंता का करता? चिंता सोडा आणि विश्वास ठेवा, कारण परमेश्वर तुमच्या सर्व चिंता आणि अडचणींपेक्षा मोठा आहे. जर तुम्ही जीवन जगत असाल, तर अडचणी येणारच, पण प्रयत्न केल्यानंतर कधी पश्चाताप होत नाही. आपले ते नसतात जे फोटोमध्ये आपल्या सोबत उभे असतात. आपले ते असतात जे संकटाच्या वेळी आपल्या सोबत उभे राहतात. या जगाच्या गर्दीत जीवनाला शांतता कुठे मिळणार? कधीतरी 2 क्षण एकांतात बसा आणि स्वतःची स्वतःशी भेट घडवा. माणूस आपले चांगले दिवस विसरतो, पण वाईट काळात ज्यांनी वाईट वागणूक दिली, त्यांना कधीही विसरत नाही. चांगल्या विचारांमध्ये इतके व्यस्त रहा, की वाईट विचारांना तुमच्याजवळ येण्यासाठीही वेळ मिळू नये.
लोकांच्या कामी येत राहा, कारण निसर्गाचा एक नियम आहे, ज्या विहिरीतून लोक पाणी पितात ती कधी कोरडी पडत नाही. ज्या माणसाने आपल्या सवयी बदलल्या त्याचे भविष्यही बदलते, आणि ज्याने सवयी बदलल्या नाहीत त्याचा उद्याही तसाच राहतो. वेळ कधीच थांबत नाही. आज वाईट वेळ असेल तर उद्या चांगला वेळ येईल. फक्त निस्वार्थ भावनेने कर्म करत राहा, कारण तेच तुमच्या हातात आहे. जीवनात कितीही दुःख आले तरी त्यापासून पडू नका, कारण कितीही प्रयत्न केला तरी अडचणी तुमचा पाठलाग सोडत नाहीत. म्हणून अडचणींचा धैर्याने सामना करा. जे लोक म्हणतात की त्यांच्याकडे वेळ नाही, त्यांच्याकडे वेळ असतो, पण तो तुम्हाला द्यायचा नसतो. याचा अर्थ त्यांच्या मनात तुमच्यासाठी जागा उरलेली नसते. ही गोष्ट जितक्या लवकर समजेल तितके तुम्ही आयुष्यात पडण्यापासून वाचाल. म्हणून पुढच्या वेळी त्यांच्या समोर वेळेची भीक मागू नका. ईश्वर फक्त दिशा दाखवू शकतो. त्या मार्गावर चालणे हे आपले काम आहे. आणि जर तुम्हाला चालायचे नसेल तर ईश्वराला दोष देणे निरर्थक आहे. काही लोक आपल्या अहंकारामुळे मौल्यवान नाती गमावतात. काहीही कारण असो, राग करू नका, मोठ्याने बोलू नका, मन शांत ठेवा, विचार करा आणि मग निर्णय घ्या. आवाजाने आवाज शांत होत नाही, तो शांततेनेच शांत होतो. दुःख तुम्हालाच होईल आणि वेदना तुम्हालाच सहन कराव्या लागतील. जीवन मिळाले आहे तर काहीतरी करून दाखवा, नाहीतर इतिहासाची पाने आजकाल पैशांनीही छापली जातात. पतंग आणि जीवन यात एक समानता आहे. जोपर्यंत ते उंचावर असतात तोपर्यंत लोक त्यांची वाहवाह करतात. हे जग गारुड्याची एक वस्ती आहे. इथे नाती जोडून लोक डंक मारतात. इथे विश्वास खूप महाग आहे आणि द्वेष अगदी स्वस्त आहे. जर कोणी तुमच्या सोबत राहू इच्छित नसेल तर त्यांना मोकळे करा. जबरदस्तीने धरून ठेवलेल्या नात्यात कधीही शांतता मिळत नाही. नेहमी गोड खाऊ भरून तोंड गोड करावे असे नाही. गोड शब्द बोलूनही एखाद्याच्या आयुष्यात गोडवा आणता येतो. मौन राहिल्यावरच तुम्हाला कळते की तुमचे खरे कोण आहेत. जीवनात पुढे जाण्यासाठी कधी कधी मागेही सरकावे लागते. कदर आणि वेळ हे पण कमाल असतात. ज्यांची कदर करता ते वेळ देत नाहीत, आणि ज्यांना वेळ देता ते कदर करत नाहीत. जो तुमची खूप काळजी घेतो त्याला कधीही दुर्लक्षित करू नका, नाहीतर एखाद्या दिवशी लक्षात येईल की दगड गोळा करताना तुम्ही हिराच गमावला. शक्य नसेल तर नकार द्या, पण कोणाला तुमच्यासाठी वाट पाहायला लावू नका. या जगात काही लोक असे असतात की तुम्ही ज्यांना कितीही प्रेम द्या, सन्मान द्या, तरीही ते तुम्हाला फसवतात. कारण काही लोकांची प्रवृत्ती कधीही बदलत नाही. कधीही असे विचार करून कमकुवत पडू नका की तुम्ही एकटे आहात. उलट असे विचार करून ठाम उभे राहा की तुम्ही एकटेच पुरेसे आहात. लोकांना या गोष्टीचा काही फरक पडत नाही की तुम्ही आनंदी आहात की नाही. त्यांना फक्त याचा फरक पडतो की तुम्ही त्यांना आनंदी ठेवता की नाही. जे लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल बोलतात याचा सरळ अर्थ असा असतो की तुम्ही त्यांच्यापेक्षा 2 पावले पुढे आहात. आपल्याकडे जे काही आहे त्याचा आनंद आपण तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा आपल्याकडे जे नाही त्याची चिंता करणे आपण सोडून देतो. यशस्वी होण्यासाठी अनेकदा एकट्यानेच पुढे जावे लागते. लोक तर तेव्हाच मागे येतात जेव्हा तुम्ही यशस्वी होऊ लागतात. विनाकारण कोणीही तुमचा आदर करत नाही. म्हणून स्वतःला इतके यशस्वी बनवा की विनाकारणही लोक तुमचा आदर करतील. जगातील सर्वात ताकदवान माणूस तो असतो जो फसवणूक झाल्यानंतरही लोकांना मदत करणे सोडत नाही. ज्या दिवशी आपले मन परमेश्वराला आठवू लागते आणि त्याच्यात रस घेऊ लागते, त्या दिवशी आपल्या अडचणी आपल्यात रस घेणे बंद करतात. प्रत्येकाला चांगले समजणे सोडा, कारण आतून लोक तसे नसतात जसे वरून दिसतात.
खरा मोठा माणूस तो असतो ज्याला भेटल्यानंतर कोणीही स्वतःला लहान समजत नाही. माणसाची ओळख चेहऱ्यावरून नाही तर स्वभाव आणि चारित्र्यावरून करावी. कारण सोने बहुतेक वेळा लोखंडी तिजोरीतच ठेवले असते. तुमची टीका करण्याचा अधिकार फक्त त्यालाच आहे ज्याच्या मनात टीका करताना मदत करण्याची भावना देखील असते. त्यातून अश्रू निघाले तरी चालतील, पण कोणाचे मन दुखवण्यासाठी कधीही शब्द निघू नयेत. आपले लोक परत येत नाहीत, आपले कर्म परत येतात. आजच्या काळात कोणीही कायमचा आपला नसतो. लोक तेव्हाच तुमचे असतात जेव्हा त्यांची काही स्वार्थ असतात. जेव्हा तुमचे असणे किंवा नसणे कोणासाठी सारखेच होते, तेव्हा तुमचे दूर होणेच अधिक चांगले असते. कोणालाही काही बोलण्यापूर्वी एकदा नक्की विचार करा, की तेच शब्द जर तुम्हाला कोणी बोलले, तर तुम्हाला कसे वाटेल? जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचं कोणीही नाही, तेव्हा आकाशाकडे पहा. तिथे जो आहे तो नेहमीपासून तुमचा होता आणि नेहमी तुमचाच राहील. कधी शत्रूला मदत करावी लागली तरी मागे हटू नका, कारण आपण मोठ्या मनाचे आहोत. सूड घेणे हे छोट्या मनाच्या लोकांचे काम आहेत. ज्या लोकांना आपले ध्येय माहीत असते, ते लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. ते सतत आपल्या कामाला गुंतलेले राहतात आणि आपले ध्येय प्राप्त करतात. पण जे लोक इतरांच्या बोलण्यावर जातात, ते दुसऱ्यांचे नुकसान तर करतातच, पण स्वतःचेही नुकसान करून बसतात. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका गावात 2 शेतकरी राहत होते. दोघांनी एकाच दिवशी आपल्या शेतात बी पेरले. पहिला शेतकरी रोज शेतात जाऊन बी उगवली का ते पाहायचा. 2-3 दिवस गेले, पण काहीच उगलेले दिसले नाही. तो शेतकरी निराश झाला आणि म्हणाला, "हे बी काही उगणार नाही." आणि त्याने शेताकडे लक्ष देणेच सोडून दिले. पण दुसरा शेतकरी रोज शांतपणे शेताला पाणी देत राहिला. त्याला माहीत होते, की बी उगवायला वेळ लागतो. काही दिवसांनी काय झाले माहीत आहे का? पहिल्या शेतकऱ्याच्या शेतात काहीच उगले नाही. पण दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतात सुंदर हिरवे पीक उगवले. तेव्हा गावातील एक वृद्ध माणूस म्हणाला, "जो संयम ठेवतो आणि शांतपणे मेहनत करत राहतो, त्याचा वेळ नक्की येतो." म्हणून मित्रांनो, जीवनात घाई करू नका, निराश होऊ नका, शांत राहा, मेहनत करत राहा. तुमचा वेळ नक्की येईल. तर मित्रांनो, मला आशा आहे, की तुम्हाला हा उपदेश आणि कथा आवडली असेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा उपदेश आणि कथा आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा. भक्तिकथा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना, नातलगांना हा ज्ञानपूर्वक व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्रीकृष्ण.